काय काय आणलं शिल्पा बाजारात ना? खलबत्ते आणले. आमचा फुटला होता ना खलबत्ता, हा शूट साठी आणलाय मोठा साठी आणलाय. आणि हा मला घरी आणला. हा तिला घरी न्यायचा आहे. आणि जांभळं आणली. आणि जांभळाची खरेदी केली. केवढी गर्दी बाजारात. ह्यातली 2 फक्त गौरवणी खाल्लीत. पाव किलो आलीत नाही. 50 रुपये पाव किलो. 100 रुपये होती, आता 50ला तरी भेटली. 16-25 काय मोजतेस? 22 झाली आहेत जांभळा. जांभळं पाव किलो घेतलीत ना? किती रुपयाला? 50 रुपये पाव किलो. ही पाव किलो जांभळं घेतलीत आणि हे 22 झालीत 50 रुपयाची. 2 खाल्ले गौरवणी. आणि ही 2 खलबत्ते घेतले. यांची हिस्ट्री सांगा, यांची स्टोरी. हा मला घेतला घरात. हा शूटला घेतला आम्हाला वाटण वाटायला. एवढा मोठा आहे ना? मोठा. हा किती रुपयाला मोठा घेतला? हा 700 रुपये. त्यातले 100 रुपये जेव्हा तिने कमी केले 600ला दिला. 600ला दिला. आणि हा छोटा हा 400 सांगितला होता. 350 हा तिला घरात स्वतःला हवाय. ये देखो, ये क्या कर रहा है देखो बच्चा. बाबूला आणलाय. बाबू हे बघ टेचायचं ह्याच्यामध्ये. आता ह्याचं काम आपण नंतर करू आहे ना. आज काय बनवतोय शिल्पा? आज मुगाच्या डाळीची भाजी कांद्यात भिजत घातले डाळ. हो. आणि भाकऱ्या तांदळाच्या. किती भाकऱ्या केल्या? 3च केल्या. मोजून. आहेत ना खायला. आणि भाजीची तयारी सुरू आहे. हो. त्यासाठी कांदा घेतला कापून, लसूण घेतले आणि टोमॅटो घेतला. आणि डाळ भिजत घातली. डाळ घेतली. तिची तयारी पूर्ण झाली. आता काय करणार? आता फोडणी देणार. सुकी भाजी करतोय आपण ना डाळीची. डाळीची. तेल चांगलं तापलंय. त्याच्यात थोडीशी मोहरी, जिरं, लसूण, आता कांदा. लसूण लाल झाला का कांदा टाका. कांदा जरा जास्त आहे ना? हां, कांद्यावरच करायचे ना आपल्याला वाफेवर. कांदा चांगला भाजून झाला आहे तर त्याच्यात टोमॅटो टाकू आपण. एकदम सिंपल सोपी भाजी आहे ही, आहे ना? काय जेव्हा नसेल ना भाजीला तुमच्याकडं तर तुम्ही हे बनवू शकता. शीतलबाई काय करताय? काय नाही, मिशोवरती मंगळसूत्र डिझाईनची छान असतात काय काय. कांदा टोमॅटो परतून झालाय चांगला. हां, आता मसाला टाकून घेऊ. काय टाकलं? डाळ तिखट, डाळ तिखट, हळद आणि धना पावडर. हे आम्ही घरी बनवले धना पावडर. आमची घरी बनवलेली धणा पावडर. त्याला एकदम सुपर वास आहे. हां, आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला टाकायचा असेल ते टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल. चालेल. ऑप्शनल आहे. आणि भिजून घेतलेली डाळ. किती डाळ किती वेळ भिजलेली पाहिजे? जास्त वेळ भिजली तर पटकन शिजते. जर 10 मिनिटं तरी शिजायला भिजलेली पाहिजे हां. तर चांगली होते. पटकन नरम शिजते लगेच, आहे ना? अशी सुकी सुकीच ठेवणार भाजी. हो. आता त्याच्यावर झाकण टाकतो, मीठ टाकू त्याच्यात थोडासा, झाकण मारणार. झाकण मारायचं. वाफेने शिजतो. पाणी नाही टाकणार नाही. ही अशी सुकी भाजी. वेगळी पद्धत आहे आमची. नक्की करून बघा. जेव्हा काय भाजीला नसेल ना घरात आणलेलं चपातीसोबत मस्त लागते. एकदम भारी लागते. जोड्या लावलेल्या आहेत. भाकरी बरोबर काय, भाकरी बरोबर भाजी बरोबर काय, चपाती बरोबर काय. किती वेळ झाकण मारणार? 5 मिनिटं. आणि परत हलवून. झाली शिल्पा भाजी? हो झाली. आता झाकण काढून बघायची. शिजले मस्त, आहे ना? डाळ नरम होते, आहे ना? झाकण मारल्यामुळे ती पटकन शिजून मोकळी होते. आणि त्यात कोथिंबीर. नाही बनव खाई, कोण खाणार आहे एवढी? घ्या खाऊन चला. रोज जे आम्ही काही बनवू ना त्यातला थोडासा घास कावळ्याला ठेवतो. तर आजचा घास शिल्पाबाई ठेवत आहेत. मुगाची भाजी, डाळीची आणि भाकरी. चलो, मेंबर सगळे खायला बसलेले आहेत. खाऊन बघा, मस्त होते अशी भाजी. मुगाच्या डाळीची भाजी आहे ना. आज शिल्पा खाणार नाही, तिचा उपवास आहे. आई पण नाही खाणार. आई हाय का? आणि परीनी खाल्ली. परी कशी झाली भाजी? एकदम भारी. सुपर टेस्टी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर. बाय बाय.